आता आपण पाहूया की HTML मध्ये कॉमेंट्स काय असतं. तर गाईज आपण जेव्हा HTML चा कोड लिहित असतो किंवा सी सी लँग्वेज तुम्ही शिकले असणार, कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज असो, त्यात जर आपण कोड लिहित असतो, तर आपल्याला काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन ॲड करायची असते त्या कोडमध्ये, जेणेकरून आपण ज्यावेळेस डेव्हलप करत नसतो, आपल्या व्यतिरिक्त दुसरा कोणी डेव्हलपर जर आपला कोड बघत असेल, त्याला आपल्या कोडमध्ये एखाद इन्फॉर्मेशन आपल्याला एक्सप्लेन करायची असेल, की हां, मी हे पर्टिक्युलर फंक्शन काय यूज केलेलं आहे, तर त्याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला द्यायची असेल, तर त्या टायमाला आपण कॉमेंट्सचा यूज करत असतो. कॉमेंट्स असे असतात जे कोड रन झाल्यानंतर एक्झिक्यूट होत नसतात. त्यामुळे आपण कॉमेंट्सचा मोस्ट ऑफ यूज करतात. कॉमेंट्स आय थिंक तरी फक्त डेव्हलपमेंट पर्पजसाठीच यूज केलं जातं. तर मग बघूया कॉमेंट्स HTML मध्ये कशा द्यायच्या. तुम्ही सी लँग्वेजमध्ये नक्कीच बघितलं असेल कॉमेंट्स कशी देतात. आता आपण बघूया HTML मध्ये कशी द्यायची असतात. तर कॉमेंट्स इन HTML आर लाईक नोट्स यू लिव्ह इन युअर कोड फॉर युअर सेल्फ ऑर अदर पीपल. जसं की मी तुम्हाला बोललो की अदर डेव्हलपरसाठी आपण काही नोट्स सोडायचे असतील तर आपण कॉमेंट्सचा यूज करत असतो. नक्कीच. तर हे सर्व वाचण्यापेक्षा तुम्ही स्क्रीनशॉट्स घेत चला. मी तुम्हाला जे काही दाखवतो ना स्क्रीनवर ते सर्व तुम्ही स्क्रीनशॉट्स घेत चला. कारण मी तुम्हाला सर्वच वाचून दाखवेल असं नाहीये. ह्या नोट्स एकदम प्रॉपर काढलेल्या आहेत, ज्या तुम्ही एक्झामिनेशन पर्पज ॲज वेल एज इंटरव्ह्यू पर्पजसाठी यूज करू शकता. पण मी तुम्हाला त्याच्यामधून फक्त मेन मेन पॉईंट सांगतोय, जे आपण जर शिकलो तर हा HTML आपण 99% शिकू शकतो. चला तर पाहूया पुढे. कॉमेंट्स किती प्रकारचे असतात. ऑब्विसली HTML प्रायमरी सपोज टू टाइप्स ऑफ कॉमेंट्स, सिंगल लाईन कॉमेंट आणि मल्टी लाईन कॉमेंट. मोस्ट ऑफ हेच कॉमेंट्सचे टाइप्स असतात. तर HTML मध्ये कॉमेंट्स कसे द्यायचे, तर ह्या पद्धतीने आपण कॉमेंट्स देत असतो HTML मध्ये. इथे आपण एक कोडचं हे बघून घेऊया स्निपेट्स. तर कॉमेंट्स कसे दिलेले आहेत, चला वन्स मोर बघून घेऊया. HTML H1 टॅग मध्ये काय लिहिलंय, HTML ट्युटोरियल फॉर बिगिनर्स. आणि H2 मध्ये काय लिहिलंय, दिस इज गोइंग टू बी रेंडर्ड इन द वेबसाईट. हे दोन डिस्प्ले झाले पाहिजे, पण कॉमेंट डिस्प्ले झाली नको पाहिजे. इथं कॉमेंट मध्ये आपण काय लिहितोय, दिस इज अ कॉमेंट अँड दिस विल नॉट गेट रेंडर्ड. हे आपण लिहिलेलं आहे. आता पाहूया वेब पेज मध्ये ते दिसतं का. बघा इथं फर्स्ट म्हणजे H1 आणि H2 डिस्प्ले झालाय, कॉमेंट डिस्प्ले झालेलं नाही. हे मोस्ट ऑफ सर्वांना माहित असतं, पण मी का सांगतोय परत परत, कारण बिगिनर्स ज्यांना HTML बद्दल काहीच माहित नाही, त्यांच्यासाठी मी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतोय. जर तुम्हाला याबद्दल माहित असेल तर तुम्ही नेक्स्ट व्हिडिओला जम्प करू शकता. तर एवढंच सांगत होतो मी या व्हिडिओमध्ये की कॉमेंट्स काय असतात, मल्टीलाईन कॉमेंट, सिंगल लाईन कॉमेंट कसे देतात ते बघत होतो. तर सिंगल लाईन कॉमेंट आपण बघितली, मल्टीलाईन बघूया. तर सेम आहे, मल्टीलाईनसाठी पण तेच काय, अँग्युलर ब्रॅकेट, एक्सक्लामेटरी मार्क, डबल डॅश आणि एंटर करत करत आपण मल्टिपल लाईन्स लिहत चालायच्या आणि बस तेच. हेच असतं कॉमेंट्समध्ये. अकॉर्डिंग टू मी, जर तुम्हाला सिंगल लाईन कॉमेंट द्यायची असेल, तुम्ही जर ॲस्ट्रिकचा जर यूज केला तरी तुम्ही कॉमेंट्स देऊ शकता. तर आपण ते प्रॅक्टिकलमध्ये नेमकं कॉमेंट्स कसे असतात ते पण बघूया. पण आय डोंट थिंक प्रॅक्टिकलमध्ये याची एवढी गरज पडत नाही, फक्त डेव्हलपमेंट पर्पजसाठीच यूज केला जातो. तर आय होप तुम्हाला कॉमेंट्स कळलं असेल.